आपल्या दररोजच्या आहारामध्ये अशा काही गोष्टी आहेत, जर त्यांचं आपल्या आहारामध्ये थोडं जरी जास्त प्रमाण झालं तरीसुद्धा आपण दीर्घ आजारांना निमंत्रण देऊन खूप बिमार पडू शकतो। तर जास्त उशीर न करता आपण त्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत। तर पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे अत्यंत साधारण असलेलं आपलं मीठ। जर रिफाइंड मीठ जर आपल्या आहारामध्ये असेल आणि तुम्हाला जास्त खरट खाण्याची सवय असेल किंवा तुम्ही जास्त मीठयुक्त पदार्थ, पॅकिंग फूड, जंक फूड, फास्ट फूड असे जर पदार्थ जर खात असाल आणि तुमच्या शरीरामध्ये आहारात जर जास्त जर मिठाचं प्रमाण जर होत असेल तर तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम, किडनीचा प्रॉब्लेम, त्याचप्रमाणे शरीरामध्ये पाणी साठणं अशा प्रकारचे आजार हे होऊ शकतात आणि खूप दीर्घकाळपर्यंत हे चालणारे आजार आहेत। तुम्ही व्हेजिटेरियन असा किंवा नॉन व्हेजिटेरियन असा, बिमार असो किंवा निरोगी असो, आपल्या प्रत्येकाच्या खाण्यामध्ये रिफाइंड तेल हे आहेच। त्यामुळे रिफाइंड तेलाचे जर प्रमाण आपल्या शरीरामध्ये जर जास्त जर का झाले तर आपल्याला हार्ट प्रॉब्लेम, त्याचप्रमाणे हाय BP सोबतच कॅन्सरसारख्या बिमाऱ्यासुद्धा या रिफाइंड तेलामुळे होऊ शकतात। 3 क्रमांकावरती जी आहे ती म्हणजे आपल्या सर्वांची आवडती असलेली शुगर म्हणजे साखर। तसे तर आपल्या प्रत्येकाला आपल्या दररोजच्या अन्नातून ही साखर आपोआपच मिळत असते, तरी पण सुद्धा आपण बाहेरून हट्टानं किंवा कोणी आग्रह करते म्हणून चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स, मिठाया असे पदार्थ घेत असतो। त्यामुळे आपल्या शरीरामध्ये प्रमाणाबाहेर साखर वाढून आपल्या शरीरामध्ये साखर वाढून आपल्याला डायबिटीज, हाय BP, लठ्ठपणा यासारखे आजार होऊन आपण दीर्घकाळापर्यंत बिमार पडू शकतो। तर यावरती उपाय काय? तर यावरती उपाय एकच आहे की मीठ, साखर, तेल यांचे जे ऑप्शन आहेत, जे आपण अगदी 100 वर्ष अगोदर खात होतो, ज्यांचा उपयोग घेत होतो, त्यांचा जर वापर करायला सुरुवात जर केली तर आपण चांगल्या प्रकारे निरोगी होऊ शकतो, यांच्या साईड इफेक्टपासून वाचू शकतो। तर रिफाइंड मिठाचा जो ऑप्शन आहे तो म्हणजे सेंधा मीठ, रिफाइंड तेलाचं जे ऑप्शन आहे ते कच्च्या घाण्याचं तेल व या साखरेचं ऑप्शन आहे की गूळ खावा। तसं तर या गोष्टींचा उपयोग कोणीही करू नये, परंतु काही लोकांच्या पैशाच्या अभावामुळे ह्या गोष्टी स्वस्त मिळतात, नित्य उपलब्ध आहेत म्हणून साखर, मीठ, तेल ह्या गोष्टी जर खात असाल शक्यतोवर खाऊ नये। जर खाण्याची गरज पडली तर अत्यंत कमी प्रमाणामध्ये खावे व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या नातेवाईक, मित्रांना व ज्यांना याची गरज आहे त्या लोकांपर्यंत जरूर पाठवा व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।